गडचिरोली जिल्ह्यात काल 4-5 तास मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। दुर्गम भागातील शेतकरी कापसाची पेरणीला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे बिजाई जी आहे ते शेतीत लावली जात आहे आणि हे दुर्गम भागातील शेतकरी आहेत। हे शेतकरी जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात कापसाचे उत्पादन सर्वात जास्त घेत असतात आणि सध्या अनेक शेतीच्या भागातील कामाला सुरुवात झालेली आहे। कारण की 10 दिवसापासून शेतकरी मोठ्या पावसाची वाट बघत होते आणि काल सायंकाळपासून रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चांगलाच पाऊस पडला आणि हा पाऊस गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पडल्यामुळे दक्षिण भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे। शेतकरी कशा प्रकारे कापसाची जी आहे बिजाई करत असताना आपण दृश्यामध्ये बघू शकतो आणि मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आणि शेतकरी जे आहेत ते अनेक भागात शेतीच्या कामाला लागलेले आहेत आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे कामे जे आहेत ते सुरुवात आहेत आणि मिरची किंवा कापसाची जी शेती आहे ते रोवणा करून शेतकऱ्यांनी ठेवली होती, पावसाची वाट बघत होती। काल आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना कुठे ना कुठे एक मोठा फायदा दक्षिण भागात झालेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।